मित्रांनो, आज मी चाललेलो आहे वाईपासून 7 ते 8 किलोमीटरवर असणाऱ्या धोम डॅमला भेट द्यायला. महाराष्ट्राचा मिनी पँगॉंग लेक असे या धोम धरणाला समजले जाते. सध्या सोशल मीडियावर या डॅमची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आज आपला प्रवास आपण धोम धरणाकडे वळवला आहे. तर मित्रांनो, फायनली आपण स्टार्ट केलेलं आहे आपल्या जर्नीला आणि आता आपण मित्रांनो चाललेलो आहोत सातारा जिल्ह्यातील अगदी प्रसिद्ध असणाऱ्या वाई या ठिकाणी डॅम आहे. त्या डॅमचं नाव आहे धोम डॅम. सध्या ती प्लेस जी आहे ती खूप ट्रेंडिंगला चाललेली आहे. एकदम म्हणजे बरेच लोक तिथं जातात, मस्त फोटो व्हिडिओ वगैरे करतात. खरं तर ट्रेंडिंग प्लेस आहे ती आणि त्या प्लेसला आपण व्हिजिट करणार आहोत. या बाजूला मित्रांनो बघू शकता तुम्ही पुरंदरचा किल्ला आहे. इथून प्रवेश आहे. आणि आता आपण आलेलो आहोत नारायणपूरमध्ये. थोडीफार गर्दी दिसते आपल्याला इथं, थोडीफार काय भरपूर गर्दी आहे इथं. आपण आलेलो आहोत कापूर रोडमध्ये. नॅशनल हायवेला आपण आता लागलेलो आहोत. आता इथून पुढं 1.25 तासामध्ये आपण धोम डॅमला पोहोचतोय. चला मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे. तर त्याच्यामुळं एक नवीन स्पॉटवरती आपण चाललोय. याच्या आधी पण धोम डॅमला आपण गेलो होतो बरं का, पण त्यावेळी एवढा तो ट्रेंडिंग चालला नव्हता स्पॉट. आता मात्र भरपूर गर्दी असते तिथं. तर आज ऑड दिवस आहे तर त्याच्यामुळं एवढी काही नसणार आहे, पण तिथल्या लोकलच्या लोकांची गर्दी असू शकते, तिथल्या आसपासच्या गावातली. कारण 4-4:30 वाजता किंवा 5 वाजता वगैरे तिथली लोकलची लोक सनसेट बघण्यासाठी वगैरे येऊ शकतात. चला, हायवेच्या उजव्या बाजूला बघा भगवा कसा फडकतोय आपला, मस्त शानमध्ये. शिरोळमध्ये आता आलोय आपण. मित्रांनो, एप्रिल महिना चालू आहे आत्ता आणि 3:08 झालेले आहेत दुपारचे. आणि वातावरण मात्र अगदी 6 वाजल्यासारखं वातावरण झालंय. ऊन पूर्ण निघून गेले. या बाजूला थोडं मोकळं दिसते, पण या बाजूला जर तुम्ही बघितलं पूर्ण काळं ढग जे खाली उतरलंय तिकडं, आणि बहुतेक तिकडं पाऊस चालू असावा. आता नेमका माझ्याकडे रेन वायझर पण नाही, म्हणजे रेनकोट पण नाही. बघू आता कुठं शेल्टर मिळालं तर तिथं थांबायचं आपण, मग काय पर्याय नाही त्याला. कारण माझ्याबरोबर ड्रोन वगैरे आहे तर तो भिजला नाही पाहिजे. चला बघूया. अजून तरी काय अंगावर एकही पाण्याचा थेंब पडलेलं नाही, पण बघू पुढं काय होतंय ते. ओ माय गॉड, सुरुवात झाली मित्रांनो, सुरुवात तर झालेली आहे पावसाला. कुठंतरी थांबावंच लागेल मला, नाहीतर अवघड होऊन जाईल सगळं. या ब्रिजच्या खाली जातो मी आता, नाहीतर तसं पुढं पण आहे, पण पुढं जास्त पण रिस्क आहे. आला पाऊस आलेला आहे मित्रांनो. हा खंडाळा घाट आहे ना, ह्या खंडाळा घाटाच्या अलीकडं हे डोंगर जे आहेत ना, ते डोंगर ढग अडवतात आणि 100% पावसाची हमी इथं असतेच. पाऊस हा असतोच इकडं. चला बघूया. पुढं आई रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, तर तिथं आपण साईडला घेऊ गाडी आपली. चला
A few moments later. फायनली पाऊस थांबलाय आणि आता आपण चाललोय. चला. मित्रांनो, असं वाटलं पाऊस थांबलाय, पण पुढं आल्यावरती अजून पाऊस जास्त वाढलाय आणि पुढे तर खतरनाक पाऊस दिसतोय. प्लॅन कॅन्सल करायला लागते का काय बघूया आता आपल्याला. जबरदस्त पाऊस चालू आहे. A few moments later. आता मित्रांनो, पाऊस तर गेलाय, पण या ज्या गाड्या जात आहेत ना, तर त्यांची घाण मात्र आपल्या अंगावर येणार आहे. काय बोलू पण शकत नाही आता. चला, पण याच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खरं तर आनंद मित्रांनो घ्यायला पाहिजे, जे काय असेल ते. चलो. अगदी गारांचा पाऊस झाला इकडं. पाऊस आल्यामुळं आपण थांबलो आणि त्याच्यामुळं वेळ गेलाय आपला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास. तर मला माहिती नाही आता कसं काय कव्हर होणार आहे पुढच्या गोष्टी. मित्रांनो, घाट चढून मी खाली आलोय, आता उतरायला लागलोय सातारच्या दिशेने. आणि तुम्ही बघू शकता इकडं अक्षरशः ऊन पडले, सूर्यदेव परत बाहेर आलेत. चला, मला वाटलं पुढं भरपूर पाऊस असेल, पण तसं काही नाही. त्याच्यामुळं आपण जाऊ शकतोय धोम डॅमला. चला. तर मित्रांनो, हायवेवरून आता या बाजूला उजव्या बाजूला घेतलं. हायवेवरून उजव्या बाजूला आलोय वाईच्या दिशेने. पांढरदेवीची काळूबाई जी आहे तर तिकडं पण जातो हा रोड. इकडे या बाजूला तुम्ही बघत असाल की इथं पूर्ण काळे ढग आहेत, याचा अर्थ तिकडं पण पाऊस चालू आहे. इकडं आपण चाललोय आता, इकडे पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतंय. बघूया काय होतंय. चला, डोम डॅम तर करूया आज. मित्रांनो, हा महाबळेश्वरचा रोड आहे आणि जाताना तुम्ही बघू शकताय रोड खतरनाक फील देतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत, खूप छान वाटतंय. आणि उन्हात जरी तुम्ही आला तरी इथं काही तुम्हाला त्रास होणार नाही, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑलमोस्ट सगळ्या रोडवरती झाडं तुम्हाला दिसतील. काही ठराविक ठिकाण आहे जिथं झाडं नाहीत, पण तिथं मात्र तुम्हाला ऊन लागणार आहे. चला. धोम डॅमला जाणारा किंवा महाबळेश्वरला जाणारा जो रोड आहे त्या रोडचं काम सध्या थोडंफार चालू आहे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचं काही पॅच आपल्याला सापडतील रोडमध्ये. मित्रांनो, आपण वाई शहरामध्ये आलोय आणि आता इथून पुढे एक 8 किलोमीटरवरती आपल्याला पुढं जायचं आहे. मित्रांनो, गणपती मंदिर सरळ स्ट्रेट गेल्यावर गणपती मंदिर आहे. पहिलं आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग तिथून पुढं आपण पुढच्या प्रवासाला निघूया. वाईच्या कृष्णा नदीकाठचा हा सुंदर गणपती घाट आणि घाटावरील सुंदर ऐतिहासिक वारसा जपलेली मंदिरे, त्यामध्ये श्री महागणपती मंदिर व श्री काशी विश्वेश्वर मंदिर खरंच खूप पाहण्यासारखी आहेत. ही मंदिरे साधारण 1757 मध्ये बांधण्यात आली आहेत. मंदिरात प्रवेश करताना भव्य नंदी महाराजांचे दर्शन होते. गाभाऱ्यातील शिवलिंग मन अगदी प्रसन्न करणारे आहे. मंदिर परिसर अवाढव्य आहे आणि या मंदिरामधील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. सभा मंडप तर अतिशय सुंदर आणि अतिशय उंच आहे. हे सर्व पाहून मी आलो आपल्या ठरलेल्या ठिकाणी, म्हणजेच धोम धरणावर. धरणाच्या परिसरात एंट्री घेतली आणि धरणाच्या पाण्याचा विस्तार पाहून गाडीवरून चांगला स्पॉट शोधला. मस्त पाण्यामध्ये जाऊन फ्रेश झालो आणि खरंच खूप सुखद अनुभव होता तो. प्रवास करून आलेला थकवा अगदी क्षणात गायब झाला.
नेमका संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी मी तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे अतिशय सुंदर नजारा दृष्टिक्षेपात येत होता. धरणाच्या पाण्यावर सूर्याची सोनेरी किरणे व त्याचे प्रतिबिंब हे रोज रोज पाहायला मिळत नाही, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. थोड्या वेळानंतर ड्रोन फ्लाय केला आणि या धोम धरणाला मिनी पँगॉंग का म्हणतात याचे उत्तर मिळाले. अतिशय सुंदर इथली संध्याकाळ होती. गाडीबरोबर थोडे फोटोशूट करून धोम धरणाला म्हणजेच महाराष्ट्रातील मिनी पँगॉंगला बाय बाय करत परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.